मराठवाडा नेता YouTube मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी नळेगाव येथील जाहीर सभेत जे विचार मांडले आणि जी ग्वाही दिली की जय जवान जय किसान साखर कारखाना सुरू करणारच. ऐका, त्यांनी कशासाठी मत मागितलं? विकासाला, कमळाला. तुमच्याशी बोलायला नागपूरवरून आलो. माननीय मुख्यमंत्री माननीय नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं की तुमच्याशी बोलून या. जरा नळेगाव असं ऊर्जावान असलं पाहिजे. नळेगावचा तो ऊर्जावानचा इतिहास आहे. त्यामुळे जोराने मोठा आवडून मजबूतीने भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय भवानी, जय शिवाजी, येळकोट येळकोट. आता बरं वाटतं. खूप वेळा नळेगावून गेलो, पण आज तुमच्याशी बोलायची संधी आली. खरं तर 7 तारखेची निवडणूक ही अमर पाटीलच्या नशिबाची नाहीये. ही निवडणूक अजय काळेच्या शिवम देवशटकरच्या नशिबाची नाहीये. ही निवडणूक व्यासपीठावर बसलेल्या कुठल्याही उमेदवाराच्या नशिबाची नाहीये. ही निवडणूक बसवराव पाटील, संभाजी पाटील निलंगेकरच्या नशिबाची नाहीये. ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीचं सरकार, केंद्रातलं सरकार, या सरकारच्या 55 योजना ज्या लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नळेगावमध्ये येणार आहे, जे आपल्या जिल्हा परिषदच्या सर्व गटामध्ये गावामध्ये जाणार आहे, या 55 योजना आणणारी निवडणूक आहे. 7 तारखेची निवडणूक ही अमर पाटीलच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या, ज्या सरकारमधील मंत्री आहे, संभाजी पाटील आमदार आहे, अभिमन्यू पवार आमदार आहे, रमेश अप्पा कराड आमदार आहेत, आपल्या सरकारच्या 44 योजना ज्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतला येतात, या 44 योजनांची निवडणूक आहे. ही निवडणूक आपले पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून, जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून 22 योजना ज्या ग्राम सुधाराच्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबांच्या विचाराचे गावं निर्माण करण्याकरता 22 योजना ज्या येतात, त्या योजनांची निवडणूक आहे. 7 तारखेची कमळाची बटन 124 योजनांची आहे. कमळाची बटन विकासाची बटन आहे. भारतीय जनता पार्टीची बटन विकासाची बटन आहे. 2047 विकसित लातूर, विकसित नळेगाव करण्याची योजना तयार झाली आहे. एक कमळाचं मत विकसित नळेगाव करतात. बंधू भगिनींनो, आपण शब्द दिला होता, अहमदपूरमध्ये शब्द दिला होता, लातूरमध्ये शब्द दिला होता, निलंगेला शब्द दिला होता की जर महाराष्ट्रात भाजपचं सरकार आलं, जर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं, तर महाराष्ट्र सरकार या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये 25 वर्षापासून भाजपचं सरकार आहे, लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार आहे, लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. ज्या ज्या ठिकाणी भाजपचं सरकार आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. पण ज्या ठिकाणी काँग्रेस पार्टी आली, कर्नाटक आलं, लाडकी बहीण योजना बंद केली. कर्नाटकमध्ये काँग्रेस पार्टी आली, लाडकी बहीण योजना बंद केली. ओरिसामध्ये बंद, पंजाबमध्ये बंद, जिकडं काँग्रेस तिकडे योजना बंद. पण आम्ही शब्द दिलाय, या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत महायुतीचं सरकार
देवेंद्र फडणवीसांचं सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार राहील तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना आम्ही चालू ठेवणार आहे. आणि एवढंच नाही, तर या योजनेला अधिक मजबूत करण्याची आम्ही योजना तयार केली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आमच्या लाडक्या बहिणीसोबत 1 कोटी बहिणींना लखपती दीदी करण्याची योजना दिली आहे. माझी विनंती अमर पाटलाला आहे की निवडून आल्यानंतर 1000 महिला बहिणींना, अमर पाटील तुमची जबाबदारी, 1000 बहिणींचे नाव काढून त्या बहिणींना 5 लाख रुपयापर्यंत बिना व्याजाचं, बिना गॅरंटीचं त्या ठिकाणी बँकेकडनं पैसे मिळवून देऊन त्या महिलांना लखपती दीदी करण्याची जबाबदारी अमर पाटला तुमची आहे. योजना दिली आहे, जबाबदारी अमर पाटला. बंधू भगिनींनो, एवढंच नाही, तुम्ही आज संभाजी पाटला सांगितलंय, मी शिवेंद्रराजेला सांगितलंय, मी अमरावतीचा पालकमंत्री आहे, मी नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. तिथे आम्ही 9 सखी योजना तयार केली. 9 सखी म्हणजे 10 महिलांचा, लाडक्या बहिणींचा, उमेशच्या महिला बचत गटांच्या, महावीरच्या महिला बचत गटाच्या 10 महिला एकत्र येऊन एक व्यवसाय तयार करायचा, ज्यातनं 1 लाख रुपये आमच्या लाडक्या बहिणींना अनुदान द्यायचं, खर्च नाही अनुदान. यावर्षी 1000 महिला बचत गटांना संभाजी पाटील एक सिमेंट रोड कमी झाला चालेल, पण 1000 महिला बचत गटांना 1 लाख रुपयाचा चेक देऊन यावर्षी 10 कोटी, पुढच्या वर्षी 10 कोटी, 5 वर्षामध्ये 5000 महिला बचत गटांना आम्ही 10,000 महिला बचत गटांना देतो. माननीय मुख्यमंत्री, मी नितीनजी नागपूरवरून आहे, आम्ही योजना तयार केली, नागपूरच्या जिल्ह्याच्या फंडात तयार केली, लातूरच्या फंडात तयार करू आपण. आणि आता तर मोदीजींनी परवाच्या बजेटमध्ये पत्रकार बंधूंनो, जिल्हा परिषद निवडणूक झाल्यावर संभाजी पाटील माझी विनंती आहे, 1 महिला बचत गटाकरता मोठा व्यावसायिक संकुल तयार करा लातूरमध्ये. 1000 महिला बचत गटाचा जो त्या ठिकाणी वस्तू होतील, तयार होतील, ज्या आमच्या बचत गट महिला तयार करतील, त्या वस्तूला व्यावसायिक संकुल जिल्हा परिषदच्या माध्यमातून तयार करायचा निर्णय आपण संभाजी पाटील घ्या. सरकार जी काही मदत करायची ती करेल, केंद्र सरकार मदत करणार आहे, राज्य सरकार मदत करेल, पण आमच्या लाडक्या बहिणीच्या संपूर्ण व्यवसाय करता त्या ठिकाणी एक चांगला, प्रत्येक गटाला 1 दुकान मिळण्याकरता 1000 शॉपचं चांगलं व्यावसायिक मार्केट तयार फक्त महिला बचत गटाकडे, आमच्या लाडक्या बहिणीकडे. खऱ्या अर्थाने सरकार या ठिकाणी मदत करणार आहे. आम्ही वचन दिलं होतं की आमचं सरकार महाराष्ट्रात आपलं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करू. मी नळेगावमध्ये जबाबदारी या ठिकाणी सांगतो आहे की आमच्या सरकारने आल्याबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी शेतकऱ्याच्या शेती पंपाचं आतापर्यंतचं 45 लाख शेतकऱ्याचं, नळेगावच्या शेतकऱ्याचे 27,000 कोटी रुपये माफ केले. 27,000 कोटी रुपये माफ केले. किती जोरदार उमेदवार आहे. मग तुम्हाला मी प्रश्न विचारतोय, 124 योजना तर येतील, पण विकासाची गाडी जर तुम्ही योग्य व्यक्तीच्या हाती दिली नाही तर 124 योजनाचा बंटादार होतील. काँग्रेसला मत देणं म्हणजे भकासाला मत देणं आहे. काँग्रेस पार्टी कधीच विकास करू शकत नाही. काँग्रेस पार्टी कधीच विकास करू शकत नाही. काँग्रेस पार्टी एकमेव काम आहे, वारे पंजा आग्या पंजा, एक पाव हटाओ, गरीबी हटाओ. काय नाही करत काँग्रेस पार्टीचे एकच काम, इलेक्शन आलं आमिष दाखवतील आणि बस, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, रोजगार आम्ही. काँग्रेस पार्टी हेच काम आहे दिवसभर, रोजगार आम्ही, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, रोजगार आम्ही. काही करणार नाही. नाहीतर मग खाओ खिचो अपनाच माल आहे. बघा अमर पाटील वगैरे किती जोरदार कार्यकर्ता आहे. अरे भाऊ, मग चाबी देणार का यांच्या हातात? दोन्ही हात वरतून सांगायला. अमर पाटील हे सर्व तुम्ही निवडून आल्यावर पहिल्या मजल्यावर माझं ऑफिस आहे मंत्रालयात. पहिल्या मजल्यावर तुम्ही सर्व
आपापले कामं घेऊन संभाजी पाटील, अभिमन्यू पवार, कराड साहेब, मी, शिवराज पाटील, आपले बसवराजी पाटील, आमची अर्चनाताई ठाकूरकरजी, हे सर्व पहिल्या मजल्यावर या माझ्याकडे. मी तुम्हाला 6व्या मजल्यावर घेऊन चालतो. 6व्या मजल्यावर देवेंद्र फडणवीसजी आहे. जेवढा पैसा नळेगावच्या विकासाकरता लागेल, जेवढा पैसा आमच्या तिन्ही सरकार जिल्हा परिषदच्या विकासाकरता लागेल, तेवढा निधी आणून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे, माझी आहे. बंधू भगिनींनो, 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना, जनसुविधा, नागरी सुविधा योजना, ठक्कर बाबा आदिवासी वस्ती योजनेचं मिशन, अनुसूचित जाती जमातीच्या नवबद्ध वस्तीच्या विकासाचं मिशन, प्रधानमंत्री रमाई शबरी आवास योजनेचं मिशन, संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा वस्ती सुधार अभियानाचं एक मिशन, माझी वसुंधरा अभियान, आदर्श ग्राम अभियान, अल्पसंख्याकांच्या विकासाच्या योजना, मुस्लिमांच्या विकासाच्या योजना, 25-15 ग्रामीण भागातील पायाभूत सुविधाच्या योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्राम उपजीविका मिशन, शालेय पोषण आहार मिशन, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती मिशन, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यात्रास्थळ मिशन, असे 124 योजना आहे जे अमर पाटलाला कराल ना. तुम्ही यांना मताचं कर्ज द्या. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान म्हटलं. तुम्ही मतदान जरी केलं तर आमच्यासाठी कर्ज आहे. तुम्ही अमर पाटलाला या सर्वांना मताचं कर्ज द्या. याच्या कमळ चिन्हावर मताचं कर्ज द्या. आम्ही तुम्हाला जमानत देण्याकरता आलो. देवेंद्र फडणवीसजी, नितीन गडकरीजी, मी, माननीय प्रधानमंत्री मोदीजी, बसवराज पाटीलजी, निलंगेकरजी, अभिमन्यू पवार, अर्चना पाटील ठाकूरकर, आम्ही सर्व जमानतदार. चालतं का नाही आमची जमानत? दारूच्या भट्ट्या बी बंद करा. काय म्हणते आजी भाई? दारूच्या भट्ट्या बंद करा. हा, दारूच्या भट्ट्या बंद करायच्या. पोलीसवाले ऐकलं का? हा, दारूच्या भट्टी. कुठ्याचं नाव घेत आहोत. हा, यादी सोडून देत आहोत. दारूच्या भट्ट्या बंद करून देतो. बरोबर आहे. नागपुरावर नाव लाव तसं करा बरं एवढं. हा, करतो. करा. 125 योजना तुमची, 124 योजना आमच्या, 125 योजना तुमची. दारू बंद करायची. बंधू भगिनींनो, पण एवढ्या 124 योजना अमर पाटील करू, आम्ही करू. पण तुम्ही आमचं एक काम कराल ना? मी सांगितलं एक काम कराल का? नागपूरवरनं आलो, 800 किलोमीटर दूर आलो, एक काम तुम्ही करा माझं. मी एवढं काम करणार आहे, तुम्ही एक काम तुम्ही करा. देवेंद्रजीचं सरकार, आमचं सरकार एवढं काम करणार आहे. मग एक काम ऐकाल का आमचं? पक्क सांगू की नाही सांगू? ऐकाल का नाही? ऐकाल ना आमच्या लाडक्या बहिणी? सगळं ऐकत आहोत. 7 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. 7 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा आणि तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार, मी ते एक काम सांगून चाललोय. तुमचा परिवार आणि आजूबाजूचे किती परिवार सांगितले मी? आमच्या बहिणी किती परिवार? 10 परिवार तुमच्या आजूबाजूचे. यांना आजपासून बोला. मी तुम्हाला बोललो, तुम्ही त्यांच्याशी बोला. 10 परिवाराची, आजूबाजूच्या 10 परिवारांना सांगा, कमळाला मत देणं म्हणजे विकासाला मत देणं. तुम्ही महालक्ष्मी पूजन केलं असाल बघा दीपावलीमध्ये. आपल्या मुलाबाळांसोबत आपण परिवारासोबत जेव्हा महालक्ष्मी पूजन करतो तेव्हा बघतो आपण काही महालक्ष्मी कशावर राहतो. आई महालक्ष्मी कशावर असतं? पूजन केलं का नाही? आपल्या घरची समृद्धी, आपल्या परिवाराची समृद्धी, आपल्या मुलाबाळाचं रक्षण, आपल्या परिवाराचं रक्षण, आपल्या परिवाराला मजबूत ठेवणारी दीपावलीची महालक्ष्मी ही कमळावर राहतं. मग नळेगावच्या विकासाची लक्ष्मी कशावर येणार आहे? नळेगावच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा अमर पाटलाच्या कमळावर येणार आहे. आपल्या उमेदवार यांच्या कमळावर येणार आहे. त्यामुळं मी तुम्हाला विनंती करतो. काय म्हटलं होतं मी? किती परिवार? आता तुम्ही खरं सांगा मला, माझ्याशी खोटं नका बोलू. कोण कोण 10 परिवार?
सांभाळेल? 10 परिवार कोण सांभाळेल? आमच्या आजीबाईने सांभाळलं 10 परिवार. आमच्या लाडक्या बहिणी सांगा 10 परिवार कोण सांभाळेल आजीबाईचे 7 तारखेपर्यंत? 7 तारखेपर्यंत 10 परिवाराचं पालकत्व कोण घेईल? एवढेच लोक, बाकीचा काही झगडा आहे का आपसात? वाद आहे काही लोकांचे? मी हे समजेल ज्यांनी हात वर नाही केला त्यांचं भांडण आहे आजूबाजूच्या लोकांचे. 10 परिवारासाठी हात वर नाही केला समजेल की भांडण आहे. माझा मी पाहून आलो तिकडे सर्वीकडे. सगळा 10 परिवार कोण कोण सांभाळणार? तुम्ही 10 परिवार सांभाळा. पुढचे 5 वर्ष नळेगावला सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे, आमची आहे. आम्ही सांभाळू. तुमच्या जीवाचं रक्षण करणे, तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे आमची जबाबदारी आहे, आम्ही करू. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी आपल्याला एकच सांगतो, 7 तारखेला 10 परिवार घेऊन सांभाळा, पण 10 परिवार सोबत घेऊन जा, एकटे जाऊ नका. 10 परिवार सोबत जा. विचार करा, एक कमळाच्या बटनामध्ये 124 योजना आहे. या 124 योजना करता 10 परिवार घेऊन कुठं जाल? नागपूरला येता का? मतदान केंद्रावर 10 परिवार घेऊन मतदान केंद्रावर जा आणि एवढ्या जोराने कमळाचे बटन दाबा. फक्त बटन तोडू नका, नाही तर अमर म्हणेल कशाला नळेगावला आले, माझी बटन तुटली. नाही, जोरात दाबून द्या. जेवढी वाजते तेवढीच दाबा. मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही कमळाचे बटन दाबा. पुढचे 5 वर्ष इमानदारीनं तुमची सेवा करण्याकरता तुम्ही केलेल्या योजना, तुम्ही दिलेला आशीर्वाद, आम्ही इमानदारीनं तुमचं काम करून इमानदारीनं 5 वर्षामध्ये आमचे अमर पाटील आणि आमचे सर्व उमेदवार, आमच्या शिवम देवशेटकर कुठे? वा, शिवम जोरदार आहेत. अजय काळे, वा. सुप्रियाताई सुंगारे या समोर, वा. सुप्रियाताई सुंगारे ह्याही जोरदारच आहे कार्यकर्ते. पूजाताई डिगोले रोहिणा गटातल्या. पूजाताई दिगोले कुठे आहेत? डिगोळे पूजाताई तिकडे गेलाय प्रचाराला. महेश कांबळे, महेश आहे या समोर. महेश फोटो काढला आमच्यासोबत, एवढा दूरून आलो आम्ही. अशोक चिंते या अशोकराव. गंगूबाई कसवे, विजयमाला शेळके हे उमेदवार विकसित लातूर करताय. हे उमेदवार विकसित लातूर करताय. बंधू भगिनींनो, आपण सर्वांनी संकल्प करूया आणि प्रचंड मतदान 7 तारखेला करूया. 9 तारखेला जेव्हा निकाल लागेल, एवढे कमळ लातूर मधून निघाले पाहिजे की महाराष्ट्रामध्ये विकसित लातूरचा जो संकल्प आहे तो पूर्ण करण्याकरता लातूरच्या जनतेची मदत, नळेगावच्या जनतेची मदत करण्याकरता जरा संकल्प दोन्ही हात मोठा करू. संकल्प करूया जरा. विजयाचा संकल्प नळेगावमध्ये करूया. विजयाचा संकल्प. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. खूप खूप धन्यवाद.